नमस्कार, मी धनश्री मेहंदी आर्ट. आज आपण या व्हिडिओमध्ये मेहंदी शिकण्याची सुरुवात करत आहोत आणि ते सुद्धा अगदी बेसिकपासून. आज आपण शिकणार आहोत परफेक्ट मेहंदी लाईन्स कशा काढायच्या आणि कोण कसा धरायचा हे आज आपण यामध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण उभी, आडवी, तिरपी, झिगझॅग लाईन, व्ही लाईन ह्या सर्व लाईनी आज आपण शिकणार आहोत या क्लासमध्ये. तर चला मग बघूया आपण. बेसिक लाईन. कालच्या क्लासमध्ये आपण सर्व माहिती बघितलेली होती, काय काय साहित्य लागतं, काय काय नाही. तर आज आपण बेसिक लाईन घेणार आहोत. त्या बेसिक लाईनमध्ये आपल्याला आज रेषा शिकायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस आपण लाईनी शिकतो त्यावेळेस आपल्याला लाईनी हे आपल्या क्लीन असल्या पाहिजे, जेणेकरून की आपली मेहंदीची फिनिशिंग चांगली दिसणार आहे. तर त्यामध्ये आपण उभी, आडवी, झिगझॅग, व्ही आकाराची ह्या सर्व लाईनी आज आपण शिकणार आहोत आणि कोण कसा पकडायचा हे पण शिकणार आहोत आपण. जर पहिल्यांदा आपल्याला कोणनं प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला कोण हा पकडता यायला पाहिजे, जेणेकरून आपलं वर्क चांगलं आलं पाहिजे. आपण कोण हा पेनासारखा पकडतो की जेणेकरून आपली लाईन अशी सरळ येईल. ज्यावेळेस आपण कोण उचलून काम करायचं आहे, कोण पकडण्याची योग्य पद्धत. सर्वात आधी मेहंदी कोण हातात धरला हे पकडायचा हे बघू. खूप छान, खूप घट्टही पकडायचा नाही आणि खूप सैलही पकडायचा नाही, जेणेकरून आपल्याला अंगठ्यानं प्रेस केल्यानंतर मेहंदी अशी बाहेर आली पाहिजे. असा कोण पकडायचा आहे. तर आपल्याला ही आडवी लाईन मारायला शिकायची. तर आपण अशा प्रकारे ह्या आडव्या लाईनींची प्रॅक्टिस करायची. जर हे आडव्या लाईनी पहिल्या वेळेस नीट येत नसतील तर आपण पहिलं पेन्सिलीनं काम करून घ्यायचं. असं पेन्सिलनं वर्क करायचं, जेणेकरून आपलं कोण हातात धरल्यानंतर ते रेषा सरळ येतील. जर जमत नसेल तर असं करायचं आणि याच्यावरती नंतर कोणानं प्रॅक्टिस करायची. अंगठ्यानं प्रेस करून मग कोणाच्या बाहेर मेहंदी येते. हे अशा प्रकारे वर्क करायचं. ह्या असं आडव्या लाईनींचं एक पेज करून प्रॅक्टिस करायची रोज एक. ही झाल्या आडव्या लाईनी. तर तशाच प्रकारे आपण उभ्या लाईनी पण बघणार आहोत. तर उभ्या लाईनींला पण आपल्याला येत नसेल तर पहिलं आपण पेन्सिलीनं काम करून घेऊ. असं आणि त्याच्यावरती आपण नंतर कोणनं वर्क बी केलं तरी चालेल. हात बसणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या वेळेस वाकड्या तिकड्या लाईनी येतील. लाईनी देताना कोण चांगला प्रेस करून लाईनी काढायच्या आहेत, जेणेकरून ती तुटणार नाहीत मध्येच. कोण असा खरडून चालवायचा नाही, असा टिकून. ही चुकीची पद्धत आहे. कोण हा असा उचलूनच चालवायचा आहे, जेणेकरून ती फिनिशिंग चांगली येणार आहे कोणची. अशा प्रकारे
लाईनी क्लिअर असेल तर आपली फिनिशिंग चांगली दिसणार आहे मेहंदीची. ह्या झाल्या आडव्या आणि उभ्या लाईनी. आता आपण तिरप्या लाईनी बघणार आहोत. तिरप्या लाईनीला पण तसंच करायचं. इकडून स्टार्ट केले, इकडूनच स्टार्ट करायचं. कोण उचलूनच काम करायचं आहे आपल्याला इथे पण. ज्यावेळेस कोणाचा प्रेशर कमी होतो त्यावेळेस लाईन तुटते. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की प्रेशर आपलं एकसारखं पडलं पाहिजे कोणाला. त्याच्यामुळे आपली लाईनी एकसारखी येतील. त्याचप्रमाणे हे सर्व वर्क करून घ्यायचं आहे आपल्याला. प्रत्येक लाईनींचं एक एक पेज प्रॅक्टिस करायची. त्यामुळे आपल्या हाताला वळणही बसतं आणि आपली प्रॅक्टिस होऊन जाते. आता नागमोडी काढायची आपल्याला लाईन. अशा प्रकारे एका खाली एक काढून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर पेन्सिलीनं काढल्यानंतरही आपण नंतर कोणानं त्याच्यावरती वर्क करू शकतो. याचा उपयोग खूप याच्यामध्ये आहे, बेल्टमध्ये आहे, चेक्समध्ये आहे. ही झाली नागमोडी लाईन. तर आपण फी लाईन बघणार आहोत आता. फी लाईनला कोण हा खरडून चालवायचा आहे, जेणेकरून आपण इथं प्रत्येक लाईनीला कोण उचलून काम केलेलं आहे. ह्या लाईनीला आपल्याला खरडून काम करायचं आहे. अशी फी आकारात आपल्या लाईनी दिसून जाते, म्हणून ह्या लाईनीला फी लाईन म्हणलं जातं. अशा प्रकारे ह्या लाईनी काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि नंतर झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनला पण तसंच करायचं आहे. कोण एकदम जवळून घ्यायचं आहे. आणि खरडून घ्यायचं आहे कोण. हे अशा प्रकारे लाईनी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर आजच्या क्लासमध्ये आपण फक्त रेषा लाईनिंग काढायचं शिकणार आहोत. उद्याच्या क्लासमध्ये आपण डॉट, वेल, पाने, बेसिक भरती हे सगळं उद्याच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर आजचा क्लास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण उद्याच्या क्लासमध्ये भेटू आपण. बाय, धन्यवाद.